सिंधुदुर्गात महामार्गासह ग्रामीण भागातील खड्ड्यांवरून बॅनरबाजी पाहायला मिळते। प्रशासनाच्या कामाविरोधात ही बॅनरबाजी करण्यात आली आहे। चंद्रावर प्रवास करत आहात, सांभाळून रस्ता हरवलाय असा आशय या बॅनरबाजीवरून झळकवण्यात आलेला आहे। फलकातून सिंधुदुर्गकरांनी प्रशासनाला हे डिवचलं। या संदर्भातच आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी रोहन नाईक यांनी। मुंबई गोवा महामार्ग तसेच ग्रामीण भागातील सिंधुदुर्गातल्या रस्त्यांची परिस्थिती दयनीय आहे। आपण पाहू शकता, मी आता कुडाळ मालवण मार्गावर इथे खड्ड्यांची परिस्थिती जी आहे ती वाहन चालकांना कशा प्रकारे इथे जो त्रास सहन करावा लागतोय। पावसाळ्यात ही परिस्थिती अशीच होती, गणेशोत्सवात अशीच परिस्थिती होती। पाहिलं असेल तर जे दुचाकी स्वार असतील, कार चालक असतील, ट्रक चालक असतील, यांना या रस्त्यातून मोठी कसरत करावी लागते। काही इथे नागरिकांनी सुद्धा इथे बॅनर लागले आपण पाहू शकतो। आपण चंद्रावर प्रवास करत आहात, जरा सांभाळून रस्ता हरवला आहे, प्रशासन गाढ झोपलंय, अशा आशयाचे हे बॅनर खरंच आता आपले पाहू शकतो आपण इथे या मार्गावर सुद्धा लागलेले आहेत। मुंबई गोवा महामार्ग सुद्धा असेच बॅनर लागलेले आहेत। याच खड्ड्यातून या नागरिकांना प्रवास सहन करावा लागतोय। आणि पाहिलं असेल तर महामार्ग ठेकेदार कंपनी असेल आणि जे ग्रामीण भागातील खड्डे आहेत त्याला सार्वजनिक बांधकाम विभाग अजून काय करतोय हा मात्र प्रश्न समोर येतोय। कॅमेरा पर्सन रोहन नाईक, लोकशाही मराठी, सिंधुदुर्ग। जाम ऍक्सिडेंट होतात, हे होतात। परत हे रस्त्याचं आता चतुर्थीला सांगितलं बुजवणार म्हणून, ते बुजवले नाही। आता चतुर्थी गेली, आता दसरा आला, दसऱ्याला पण असंच आहे, हे बुजवणार नाही, फक्त चंद्र फक्त दाखवतात, बाकी काय नाही, रस्ते बुजवत नाही। खड्ड्यामुळे ऍक्सिडेंट होण्याची शक्यता मावते आम्हाला। तर या रस्त्यावर जे आपल्या या शासनाने आपण निर्णय काहीतरी घेऊन रस्त्याची कामं करावी अशी नम्र विनंती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।